आत्ताच्या घडीला आमच्या ह्या 2 बैला एवढी बैल फक्त उमराणीची आहेत. बाकी महाराष्ट्र कर्नाटकात या मापाची बैल कुणाकडे नाहीत. आणि मला रोज सतत फोन आहेत ह्या बैलांसाठी. सतत शेतकऱ्याला किंवा जो गोपालक आहे एकच हेतू ठेवणं योग्य नाही की बैल पळायला पाहिजे. एक लक्षात आलं का तुमच्या? मला एक सांगा, प्रत्येक जण पारखीनं वासरू घेतो, कोणीही असू दे, त्यानं फक्त सांगायचं की मी घेतलेलं प्रत्येक वासरू पळालं. असं कधी होत नाही. एखादं करंटचं वासरू पळत नाही आणि एखादं शहाणं चेंबडं वासरू सुद्धा लय पळत. ही इतिहास आहे. हा कोण मी 6 महिन्याचा असताना घेतला होता सांगोला गिरडीतून. पण वासरू केवढं इतकं एवढंच होतं. त्याला माप होतं लहान असताना, पण पहिली इतका मोठा होईल असं मला पण वाटलं नव्हतं. पण मी त्यासाठी लय कष्ट घेतले. हे एवढा मोठा माझ्या हाडाची काढ करून की झालाय, सहजासहजी झाला नाही. बैल येऊ घडवायसाठी लय कष्ट करायला लागलं. बारीक मापाचा बैल सांभाळणं खूप सोपं आहे. त्याला खायला पण जास्त लागत नाही, मेंटेनन्स कमी, लय मेंटेनन्स हो. आणि माहितीये का, बैल आमची आता साईजला तुम्ही बघताय बैल खूप मोठे आहेत. लहान गाय आले की जरा प्रॉब्लेम येते, म्हणून हा एक मिडियम साईजचा बैल आम्ही ठेवला. आणि शर्यत क्षेत्रासाठी त्यांची सुद्धा वासरं आता पळायला लागलीत. पण हा सुद्धा बैल तुम्ही आता समोर बघताय, बैल फुलकरणचा जातीचा, पिळदार शर्यष्टीचा. एवढ्यासाठी हा बैल आम्ही तिसरा घेतला. कारण आमचा मंडळी, जय जवान जय किसान. बघा, बैलगाडी शर्यत चालू झाली आणि लोकांचा कल वळू क्षेत्राकडे येऊ लागला. बैलगाडी शर्यत ज्यावेळेस बंद होती त्यावेळेस वळू रत्नाचा जास्त चर्चा नव्हती, परंतु आपल्या भागात सुद्धा वळू रत्नासाठी अशा पद्धतीनं चांगलं वळू सुद्धा नव्हतं. आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर या ठिकाणी. सर्वात महत्वाचं की विपुल ड्रायव्हर आपल्याला माहिती आहेत, बैलगाडी शर्यतीतील प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत. आणि एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर पाठीमागं तुम्ही बैल बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रात अनेक जण मोठमोठी बैल मोठमोठ्या रकमेला वळू विकत आणतात, परंतु स्वतः एवढी जबरदस्त दावणीला बैल तयार केलेत की आज या मापाटापाची बैल दुसरीकडे कुठं असतील असं मला वाटत नाही वळू क्षेत्रामध्ये. आपण मुलाखत घेणार आहोत विपुल ड्रायव्हरची. आणि अनेक लोकांची सातारा जिल्ह्यातील त्यांना वाटत होतं की एक मापाटापाचा किंवा मीडियम साईजचा बैल असावा, म्हणून एक नवीन खरेदी सुद्धा त्यांच्या दावणीला आली, म्हणून आपण त्यांच्या दावणीला स्वेच्छेनं भेट देण्यासाठी आलेलो आहे. ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल, आता दोन्ही बैल तर आपली बघितली, आपण जाऊया त्यांच्याकडे. मोठं माप झालंय, कारण 1-1.5 वर्षातनं मी परत दावणीला आलोय. आता नवीन खरेदी केली, कुठला वंशावळ किंवा काय सांगचाल? बैल हा आपण एक दसऱ्या दिवशी खरेदी केलाय. बैल हा नेवर्गी वंशावळीचा आहे. जो नेवर्गीचा सर्जा आहे, मेतावड्याचा सर्जा, त्या बैलाच्या पोटचा बैल. बैल आपण सांगोलीतनं खरेदी केलाय. आता दोन्ही बैल एवढी मोठ्या मापाची चांगली जातीवंत बैल आहेत, पण हा बैल आणखीन खरेदी करण्याचं कारण खरं काय झालं माहितीये का, बैल आमची आता साईजला तुम्ही बघताय बैल खूप मोठे आहेत. आणि लहान गाय आले की जरा प्रॉब्लेम येते, म्हणून हा एक मिडियम साईजचा बैल आम्ही ठेवला. आणि शर्यत क्षेत्रासाठी त्यांची सुद्धा वासरं आता पळायला लागलीत. पण हा सुद्धा बैल तुम्ही आता समोर बघताय, बैल फुलकरणचा जातीचा, पिळदार शर्यष्टीचा. एवढ्यासाठी हा बैल आम्ही तिसरा घेतला. कारण आमचा जुना बैल दिला आम्ही सोन्या, तिसऱ्या बैलाची आम्हाला गरज लागते. कारण लहान मापाच्या ज्या गाय आहेत त्या गायी मोठ्या बैलांना आमच्या त्रास होतोय निघायला, बरोबर, म्हणून हा बैल आम्ही खरेदी केलाय. नक्कीच. आणि आधी कुठं होता किंवा काय? हा बैल सरपंच आहे मेटकऱ्यांचा, विकास मेटकरी, सांगोला त्यांच्या दावणीत नाना त्यांचा बैल आहे, त्यांच्यापासून खरेदी केला आपण. बर, नक्कीच. आपण मित्रांनो बैल बघू शकता, एकदम चांगला आणि करणचा बैल आहे. आणि एक अनेक लोकांची रिक्वायरमेंट होती की एक मीडियम विपुल ड्रायव्हरची बैल म्हटलं तर मोठ्या मापाची बैल आणि एक मीडियम साईजचा बैल असावा, म्हणून त्यांना ही सुद्धा लोकांचं गरज पूर्ण केलेली आहे. बघा ड्रायव्हर, असं मी म्हणजे ऐकण्यात आलं की तुमची मोठ्या मापाची बैल किंवा वळू एक मोठ्या मापाची बैल आहेत म्हणून असं समजलं जातं. तर एक लोकांचा काय गैरसमज आहे की बैल वळू कसा असावा? वळू कसा असावा याचं उदाहरण ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे हा. पण वळू ह्या शब्दाला साजेसा बैल असावा. उगाच बैल आहे म्हणून बैल, तुम्ही एवढा बैल बघा मला सांगा ह्याला वळू म्हणतात, म्हणजे माझा आहे म्हणून मी म्हणत नाही. पण आता प्रत्येकाचा दृष्टिकोन बदललाय. कोणाला बारीक बैल लागते, कोणाला काय लागते.
माणसांना वाटतंय मोठ्या मापाचा बैल पळत नाही. पूर्वीच्या काळात मोठी बैल पळाली, आम्ही पण बघितलं, पळाली नाहीत का? इंजान, तो पंढरपूरचा बैल, खळव्याचा बैल पळत होता, केवढा मोठा बैल, एवढी मोठी बैल होती. बाज्या बिज्या केवढी मोठी बैल होती, बैल मोठी सुद्धा पळतात. आता हा बैल आहे आमचा, ह्या दोन्ही बैलांच्या पैदाशी आता चालू आहेत सध्याला, आपल्या सर्वत्र भागात पडतायत. पण एक नक्की ह्या बैला एवढा वासरू होणार नाही कुठलंच, त्यासाठी गाय पण तेवढी मोठी लागते. अहो जोपासना निसर्ग लागते. कसा आहे माहितीये का, निसर्ग त्याच्या नियमात बदल करत नाही. आता समजा बैल हा मोठ्या मापाचा किंवा हा मोठ्या मापाचा बैल आहे आणि गाय एवढी भरली, तर परमेश्वर म्हणजे जो निर्माता आहे तो तिच्या पोटाला मोठं वासरू देईल का? त्याच्या निसर्गाच्या नियमात कधी बदल होत नसतो, असं होत नाही. आता ह्या वासराची 2 वासरं पळायला चालू झाली बघा, एक 11 महिन्याचा आणि एक 13 महिन्याचा, 2-2 फेरे टाकलेत. ह्या वासरात सुद्धा वासरू एक झुकलंय पहिल्यांदा ह्या बैलाच. वासर ह्या बैलांची माझ्या मते खूप पळणार आहेत. तुम्ही इथून पुढे तुम्हाला मी व्हिडिओ टाकीन किंवा माणसं आता येणाऱ्या काळात बैलगाडी क्षेत्रात या बैलांची वासर नक्की बघतील. कारण जेवढी बैल आहेत तेवढी वासर नाही जन्माला आलेली, त्यासाठी गाय मोठी यावी लागते. हो, आई पण मोठी पाहिजे, बाप पण मोठा पाहिजे. गाय लहान असल्यावर वासरू कधी मोठं होत नाही, असं होऊ शकत नाही. आणि बघा एक तुम्हाला वाटतं का तुमचीच म्हणजे आता बैल अनेक वळवीत महाराष्ट्रात, पण मापा संदर्भात काय सांगचाल? बैल खूप आहेत आपल्या भागात, बरेचसे वळू झालेत आता नवीन नवीन. बैल प्रत्येकाची आवड निवड, म्हणजे प्रत्येकी वळू मालकाची सुद्धा आवड निवड वेगवेगळे. मला मोठ्या मापाच्या बैलांचा शौक आहे, पण आत्ताच्या घडीला आमच्या ह्या 2 बैलांनी एवढी बैल फक्त उमराणीची आहेत. बाकी महाराष्ट्र कर्नाटकात या मापाची बैल कुणाकडे नाहीत. आणि मला रोज सतत फोन आहेत ह्या बैलांसाठी, सतत मागणी, सतत मागणी. खरं तर काय माहित आहे का, मी एक वळू क्षेत्रावर काम करताना मला असं वाटतं की आपलं जे म्हणजे जी ब्रीडिंग आहे, आपण ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे. तर जी वंशावळ बिघडली आपल्या भागाची, जी खिलारची जी जुनी वंशावळ होती ती चांगली होती. त्यानंतर काय झालं, सीमेस भरून भरून त्यात बदल झाला आणि जी आपल्याला जुनी वंशावळ ती टिकवता आली नाही. म्हणजे चांगली जी वंशावळ होती ती नष्ट पावली आणि सिमेंट भरून मोठे गळे, डोकं मोठं, कुरीवपणा गेला, अशी जी वासरं जन्माला यायला लागली. त्यापेक्षा आता रेतन करून समजा ह्या किंवा आमच्या जुन्या बैलांच्या पुढच्या वासरांना, कालवडींना आता आम्ही ही बैल भरतोय, त्यांना वासर 1 नंबरची मिळणार. कारण वंशावळ लागायला लागली ना, बापाकडून वंशावळ लागली, बैल चांगला भरला गेला. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी झाल्याशिवाय हेतू सगळे पाहिजेत. शेतकऱ्याला किंवा जो गोपालक आहे एकच हेतू ठेवणं योग्य नाही की बैल पळाला पाहिजे. एक लक्षात आलं का तुमच्या? मला एक सांगा, प्रत्येक जण पारखीनं वासरू घेतो, कोणीही असू दे, त्यानं फक्त सांगायचं की मी घेतलेलं प्रत्येक वासरू पळालं, असं कधी होत नाही. एखादं करंटचं वासरू पळत नाही आणि एखादं शानं चेंबडं वासरू सुद्धा लय पळत. ही इतिहास आहे, ही गोष्ट सत्य आहे का नाही? सत्य आहे. मग गाय भरताना म्हणजे बैल भरताना माझाच भरावे असं नाही, पण बैल भरताना निदान असा भरा, कालवड हो, खोंड हो, नाही जरी पळाला तरी बाजारात मांडल्यावर त्याच्या मागे लोंढा लागला पाहिजे. बरोबर, किती एवढं वासरू आम्हाला द्या. उगाच जनामले खुरट एवढूस आहे बाबा, ने जर रे 10,000ला दे. आपण घेताना एखादी लागून आपणच घेताना एखादी देखणी वस्तू घेतो, नाही पळाली तरी इकल. मग जसं तुम्ही पारखीनं लांब लचूक वस्तू एखादी शोधून आणायचा प्रयत्न करताय, तसेच वस्तू घरी जन्मायसाठी तुम्ही वळू नक्कीच चांगली भरली पाहिजे ना. 100%. कसं असतं माहिती का, डीएनएचा विषय आहे हा, विषय डीएनएचा आहे. डीएनए जर लहान असेल तर वासरू लांब नसेल, आखूड असेल तर तेवढंच होणार. डीएनए खूप महत्वाचा, इम्पॉर्टंट आहे. पण मोठ्या मापाच्या बैलांचे फायदे बरेच आहेत. समजा बैल पळाला म्हणजे बैल पळू शकतो, याचं प्रत्येक वासरू एवढं मोठं होईल असं नाही. गाय मोठी असली तर होईल, नाही तर बैल नाही जरी पळाला, चुकून नाही पळाला, बैल वळू क्षेत्राकडे जाऊ शकतो. दुसरा फायदा. तिसरा फायदा, असा बैल तुमचा पालखीला विकू शकतो चांगल्या रकमेनं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. चौथा फायदा हाय, असा बैल लाकूड ओढायच्या शर्तीला जाऊ शकतो. 5वा फायदा, तेरेमडीला विकू शकतो. म्हणजे तुमच्या बैलाचे पैसे नक्की होणार आहेत. तुम्हाला 5-7 मार्ग लागले, पण थोडक्यात जर बैल बटर जन्माला आला तर त्याकडे एकच मार्ग आहे, पळाला तर ठीक, न तर त्याचा काही यूज पुढं काय होतं काहीच यूज नाही. हो, तुमची शेतीसाठी बैलच संपली, मग कमरेवडा बैल कशासाठी?
कंबऱ्या एवढ्या बैलाचा यूज काय? काहीच यूज नाही ना, त्याला पालखीला जातोय ना कुठं, त्याची पावरच तेवढी नाही ना. मग मोठ्या बैलांचे फायदे बरेच आहेत. मग माझा म्हणण्याचा उद्देश काय, हेतू अनेक समोर ठेवा. गोपालकांनी हेतू अनेक समोर ठेवून वळू भरला पाहिजे. नक्कीच. कोणाच्या बैलांना नावं ठेवायची किंवा माझी लय मोठी आहेत हे आम्ही कधी तसलं काय बोललो नाही किंवा मला तसलं येत पण नाही. पण तुमच्या डोक्यानं भरा. उगाच मेंढर हाकले गत हे ना हाकले, तिकडे जा रन तिकडे जा, स्वतःची बुद्धी लावली पाहिजे. नक्की आपल्याला कशापासून फायदा होईल. समजा एखादी जातीवंत पाडी, आता आपल्या घरी समजा एकच गाय आहे, गायची मिसवरची, आणि आपल्याला एक चांगली वंशावळीची कालवड पाहिजे. जर तुम्ही चांगल्या वळूकडनं भरून एक त्या बैलासारखी वंशावळीची एखादी कालवड जन्माला आली तर एक उच्च वंशावळ तुमच्या घरी तयार झाली. ही महत्वाची गोष्ट. नक्कीच. बघा, रुबाबदारपणा उभं राहण्याचा किंवा सगळ्या गोष्टी खरोखर साजर अशा आहेत त्या. आणि नाव त्याचं कॅप्टन. आणि पिपुल ड्रायव्हर बैल अनेक जण आता वळू घेतात. पैसेवाली लोक या वळू क्षेत्रात येऊ लागली. कुणाला नावं ठेवायची नाहीत, परंतु मी लहानपणापासून बघतोय, लहान वासरं असल्यापासून तुम्ही आज ही एवढ्या मोठ्या मापाची बैल तयार केली. तुम्हाला वाटलं होतं का की आपल्या सातारा जिल्ह्यात एवढी मोठी बैल तयार होते? नाही, तसं काहीच नाही. आता हा बैल मी घेतला होता 6 महिन्याचा असताना खोंड. हा खोंड 6 महिन्याचा असताना घेतला होता. थोडं जवळ जावं बैलाच्या. मित्रांनो बघा, हा खोंड मी 6 महिन्याचा असताना घेतला होता सांगोला गिरडीतून. पण वासरू केवढं इतकं एवढंच होतं. त्याला माप होतं लहान असताना, पण पहिली इतका मोठा होईल असं मला पण वाटलं नव्हतं. पण मी त्यासाठी लय कष्ट घेतले. हे एवढा मोठा माझ्या हाडाची काढ करून की झालाय, सहजासहजी झाला नाही. बैल येऊ घडवायसाठी लय कष्ट करायला लागलं. बारीक मापाचा बैल सांभाळणं खूप सोपं आहे. त्याला खायला पण जास्त लागत नाही, मेंटेनन्स कमी, लय मेंटेनन्स हो. आणि ताकद आणणं सुद्धा नाही नाही, हे बैल उघडा पडला तर परत भरवायचा इतकं सोपं नाही या गोष्टी. हा पण बैल मी आदत असतानाच घेतला होता. आमच्या मित्र सोलापूर दक्षिण सोमनाथ बिराजदार यांच्याकडनं मी हा खोंड खरेदी केला होता. त्यावेळेस आदत होता. ही दोन्ही सुद्धा वासरं लहान आणून मी बैल मोठी केलेली आहेत. आपलं रेडीमेड बैल एवढाच आहे आता. नाहीतर मी डायरेक्ट आपली ती परिस्थिती नाही की बाबा 4-5 लाखाचा बैल विकत आणायचा. थोडक्या पैशात आणायचं, पारखून खराब असू दे आणि त्याचा बैल करायचा. पण माझ्या नशिबानं माझी बैल उमटली. नक्कीच. आता विपुल ड्रायव्हर आपलं शेड माग आपण बघतोय, बैलांचं शिंग शेडच्या वर नाही, जाते. बैल आमची शेड मध्ये बसतच नाही. बसत नाही शेड वाढवायला लागणार आहे थोडंफार. होय, शेड मध्ये बैल बसत नाहीत आमची. नक्कीच. आता बैल आपण थोडस गायींच्या दृष्टिकोनातनं जाऊया. आता सगळ्या म्हणजे वेगवेगळा दर लावलाय रत्नासाठी किंवा कसं सांगताय काय? कॅप्टन बद्दल काय सांगताल पहिलं? आता खर तर दोन्ही बैलांचा आमच्या दर 2000 रुपये होता. पण ह्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी दर सगळ्या बैलांचा 1500 रुपये केला. तिन्ही बैलांचा 1500 रुपये केला. ठीक आहे. तिन्ही बैलांचा दर 1500 रुपये. रत्नासाठी. आता त्याचं नाव काय नवीन? खरं तर तुम्हाला सांगायची गोष्ट, ही बैल 1500 रुपयात भरायला परवडत नाही परवडत. तुम्ही आज समोर उभा आहे, मी उगाच काहीतरी बोलतोय नाही. बैल काय आहेत बघायची, बैलाची क्वालिटी बघायची, ती माप बघायचं, त्याच्या मागे असणारा खर्च बघायचा. पण माणसांना त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीपासून माणसं ही आहेत, त्यांना कमी पैशात बैल पाहिजे त्याला इलाज नाही. आता खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रात गाडी हाणत होता, 4 पैसे मिळत होता. परंतु आता तिथल्याही गोष्टी बंद झाल्या त्या, किंवा गाडी हाणायचं तुम्ही बंद झाला. बंद झाले. आता काय तसं म्हणाय गेलं तर आपण मागेही ऐकलं होतं की शेती वगैरे काय नाही, सगळं याच्या जीवावरती चाललंय किंवा काय नाही. खरं तर माझा खर्च जास्त आहे, कारण मला सगळं वैरणपासून सगळं विकत, कडब्यापासून वल्या वैरणीपासून सगळं विकत घ्यावं लागतं. सगळा प्रपंचच आपला याच्या जीवावर. शेती नाही, काही नाही, काही नाही. त्यामुळं यांच्या जीवावरच सगळा प्रपंच. बघा मित्रांनो, एक महाराष्ट्रातील जबरदस्त दावण आणि अशी बैल स्वतः घडवली. मोठ्या रकमेने विकत आणणे किंवा एखादा उमटलेला बैल आणणे त्यापेक्षा स्वतःच्या दावणीला. आणि आता मागणी होत असेल ना तिकडून, फोन येते तुम्ही म्हणला कर्नाटक भागात भरपूर मागणी. या दोन्ही बैलांना खाली कर्नाटकात, त्या बैलांची किंमत कर्नाटकवाल्यांनाच आहे. आपल्याकडे समजणार नाही. ही बैल कोणाला कळाली पण नाहीत. ही बैल कर्नाटकवाल्यांना ह्या बैलासाठी इतकं फोन येतात,
मी परवाच मागच्या 2 दिवसापूर्वी मी फोटो टाकले होते बऱ्याच ग्रुपला. हा हा एक तर ते कन्नड बोलतात, हम्म, समजत नाही, पण हिंदी बोललं कोण तर कळतं लगेच. हम्म. मागणी खूप आहे, पण आपले काय बैल आता द्यायचा विचार नाही. साधारणतः आता थोड्या दिवसानं बैल ह्या क्षेत्रातनं बंद झाल्यानंतर ही बैल कुठं जाणार किंवा काय हा बैल आपला पालखीला जाईल, जाईल? कारण त्याच्या इकडे ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्याच आहेत. सगळ्या ते. बैल कुठेही आपला, किंवा कदाचित हा बैल माझा घरी सुद्धा राहील. हा हा कॅप्टन घरीच हा. तयार केलाय, घरी राहील. घरी राहील एखाद्या वेळेस. हा. पण हा बैलाचा यूज तेरे बंडी, हम्म, लाकूड ओढायची लाकूड. शर्यतीला हा बैल चालू शकतो. हो 100% चालू शकतो. कारण एवढ्या तिकडे तेरे बंडीला एवढी मोठीच बैल असते, हा हीच साईज तेरे बंडीला. बारका बैल चालत नाही तेरे बंडीला, पावरची बैल लागतात. ड्रायव्हर आता सध्याला आता ही दोन्ही बैल तशी घरचीच, आणि किती गायी रेतन झाल्यात, काही हिशोब वगैरे ठेवलाय किंवा काय? तसं लेखी सगळं ठेवलेलं आहे, हा. पण मी हिशोब कधी केला नाही. पण साधारणपणे एक दोघांच्या मिळून एक 1700-1800 गाय असतील, दोघांच्या मिळून. दोघांचे मिळून. दोघांचे मिळून. आणि सोन्या होता आपला कुठं विकला किंवा काय? सोन्या आपण नगरचे जगताप आमदार आहेत का नाही, हा त्यांच्याच तिथे त्यांच्या घरातच दिलाय बैल. बर बर बर. त्यांनी पण गाय भरायसाठी त्यांच्या घरच्या गाय आहेत. खिल्लार गाय आहे. हा खिल्लार गाय ती आपल्या बैलाच्या खूप दिवसापासून मागे लागली होती, हा हा पण मी बैल लय दिवस दिला नव्हता. हा हा. मग परत द्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांना कॉल केला, मग ते बघायला आले, दिला बैल त्यांना. माझा बैल तो चांगल्या जागी गेला, त्याचा आनंद मला. आनंद आहे. बरं, खरं नाव त्यानंच केलं तुमचं? होय होय हा? होय. त्या बैलानं नाव केलं खरं. त्या बैलाची पण वासरं आता मैदानात लय पळतात, लय वासरं पळतात त्या बैलाची. सोन्याची. हो लय पळतात वासरं. आणि ह्यांची आता काय? त्यांची लहान आहेत वासरं, आताशी झुपायच्या म्हणजे ह्याचं वासरू पहिलं काहीतरी 1.5 वर्षाचं आहे, नाही 13 महिन्याचं आहे हा. त्या बैलाचं. हा. आणि ह्या बैलाचं त्याच्या मागे 1 महिना 1.5 महिना, म्हणजे त्याच्या मागच सगळे, कोण 7-8-10 महिन्याचं, कोण 12 महिन्याचं, कोण 14 महिन्याचं, या रेंजचे आहेत. म्हणजे ही वासरं पळायला अजून एक 7-8 महिने लागतील ह्या बैलांची. नक्कीच. आणि आता हा आणलाय, याच्या किती गायी पहिले झाल्यात का असं काय सांगता येते? आणि दाताला काय का जुळला नाही, दाताला आता सायदा ते. सायदा ते. हा बैल आपण आणल्यापासून एक 100 गाय झाली असेल. हा, आणल्यापासून 100 गाय 100 गाय झाली आता. आणि कारण आमची बैल 3-3 आहेत, हा किती गाय आले तर वाटून वाटून लय तर 2 गाय येते, ह्याच्या हा. पलीकडे गाय येत नाही बैलाला. हा हा आणि हा महत्वाचा, हा बैल आमचा होम डिलिव्हरीसाठी आहे. हा, जागेवरती हा जाऊ शकतो. घरपोच सेवा ह्या बैलाची फक्त आहे, त्या बैलांची घरपोच सेवा नाही आमची. आता 1,500 जे काय भाडं असेल ते. भाडं ती त्यांच्याकडे. हो बरं. 1,500 ते. नक्कीच. आणि ह्याच्या पाठीपा मग आतमध्ये सुद्धा एक बच्चा आहे, एकदम मगाशी बघितलं आम्ही, जवळ येऊन देत नाही, गरम रक्ताचा आहे. बैल जरा ओढून धरा, नाही तर आमचा कार्यक्रम लावल. या शरीराला एकदम चांगला आहे ड्रायव्हर हा बैल. होय होय, बैल लय घटांगाचा, हा, म्हणजे लय करंटचा बैल आहे. शर्यती जशी आता बैल तयार आहेत ना, त्या हा. पद्धतीचा बैल आहे. होय. इकडं माग लगेच कामाला तयारीला लागायचं लागतं या. कामाला तयारी लागायला लागते. लय गरम आहे हे. कधी आणले वासरू किंवा काय? हे वासरू आता एक 1.5 महिना झाला आम्ही. हा, हा. ही सिद्धापूरला आहे ना, ह्याची पण सिद्धापूरला आहे ना. सिद्धापूरला इथे. हा, ते अनिल माने डफळापुरी त्यांच्या बैलाचा आहे. चालतंय, चला नक्कीच. मोबाईल नंबर एकदा सांगा स्क्रीनवरती. बंद करा की जरा. विपुल दिलीप कदम, मुक्काम पोस्ट रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 8600 32 81 21.